बघणार आहोत हँडलिंग अलर्ट्स इन सेलेनियम. तर त्याआधी मागच्या सेशनमध्ये आपण काय पाहिलं याचा क्विक रिकॅप घेऊया. तर आपण सेलेनियम मधले असणारे हे सीएसएस सिलेक्टर्स आपण पाहिले. त्यामधला एक स्पेसिफिक टाईप पाहिला म्हणजेच की सुडो क्लास सिलेक्टर. त्यानंतर आपण एक्स पाथ आणि सीएसएस सिलेक्टर मधला डिफरन्स पाहिला. त्यासोबत आपण पाहिले की प्रिसिडन्स ऑर्डर काय असलं पाहिजे सेलेनियम लोकेटर्स मध्ये. आता या सेशनमध्ये आपण बघणार आहोत अलर्ट्स काय असतात, या अलर्ट्सला हँडल कसं करायचं, त्यासोबत टाइप्स ऑफ अलर्ट्स काय काय असतात, या अलर्टच्या टाइप्स मधला आपण वेब बेस्ड अलर्ट हा स्पेसिफिकली बघणार आहोत आणि त्यानंतर आपण हँड्स ऑन सुद्धा करणार आहोत जॉबी ऍप्लिकेशनवर. तर चला मग अलर्ट्स काय असतात हे समजून घेऊयात. तर अलर्ट्स काय असतात, एक स्मॉल मेसेज बॉक्स असतो जो आपल्या विंडोवर ब्राउझरवर दिसतो, जो आपल्याला काही नोटिफिकेशन किंवा मेसेज देण्यासाठी वापरला जातो. त्याचं पर्पज काय असतं, तर आपल्याला काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची असेल, एरर द्यायचा असेल किंवा आपल्याकडून काही कन्फर्मेशन घ्यायचं असेल किंवा काही इनपुट घ्यायचं असेल किंवा वॉर्निंग फक्त आपल्याला द्यायची असेल तर या ठिकाणी अलर्ट बॉक्सेसचा वापर केला जातो. अलर्ट बॉक्सेस हे सेलेनियम मध्ये अधिकतर दोन प्रकारमध्ये येतात. सो एक वेब बेस्ड अलर्ट आणि दुसरं विंडो बेस्ड अलर्ट. त्यातला वेब बेस्ड अलर्ट आपण बघणार आहोत. सो वेब बेस्ड अलर्ट काय असतात, वेब बेस्ड किंवा ब्राउझर बेस्ड अलर्ट आपण सुद्धा असं म्हणू शकतो. तर ते अशा टाईपचे अलर्ट्स असतात, अशा टाईपचे विंडो असतात ज्यामध्ये आपल्याला एरर मेसेज किंवा इन्फॉर्मेशन किंवा काही प्रॉम्प्ट म्हणजे आपल्याला काही इन्फॉर्मेशन मागण्यासाठी असे काही अलर्ट बॉक्स शो केले जातात. हे आपल्याला ब्राउझर विंडोमध्ये दिसतात आणि ब्राउझर वेब पेजमध्ये आपल्याला हे आढळतात. त्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. सो वेब बेस्ड अलर्ट्स मध्ये 3 प्रकार आहेत. एक सिम्पल अलर्ट, त्यानंतर कन्फर्मेशन अलर्ट आणि प्रॉम्प्ट टाईपचा अलर्ट. सो आपण सिम्पल अलर्ट्स काय असतात हे बघूया. सिम्पल अलर्ट्स फक्त काही इन्फॉर्मेशन आपल्याला देण्यासाठी हे अलर्ट्स वापरले जातात. यामध्ये ऍक्शनेबल बटन हा फक्त ओके असा बटन असतो. सो आपल्याला काही इन्फॉर्मेशन इथे प्रोव्हाइड केली जाते आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला वाचून त्याला ओके क्लिक करायचं असतं. आपण एक एक्झाम्पल घेऊया की सिम्पल अलर्ट्स कुठं आपण साधारण बघतो किंवा आपण कुठं वापरू शकतो. तर एक फॉर्म आपल्याकडं ऍप्लिकेशनमध्ये आपल्याकडे फॉर्म आहे. त्या फॉर्ममध्ये काही व्हॅलिडेशन सुद्धा आहे की फर्स्ट नेम आपण पॉप्युलेट केलं पाहिजे. ती मॅन्डेटरी फील्ड आहे, ती गरजेची फील्ड असल्यामुळे तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करावी लागणार आहे. आणि अशा काही अजून फील्ड्स असतील आणि ह्यामध्ये व्हॅलिडेशन असल्यामुळे जर तुम्ही फॉर्म सबमिट केला ती इन्फॉर्मेशन न भरता तर त्या ठिकाणी तुम्हाला तशा टाईपच्या अलर्ट्स बघायला मिळू शकतात की तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल की तुम्ही ही फील्डची इन्फॉर्मेशन भरली नाहीये, सो तुम्ही ती इन्फॉर्मेशन भरा आणि तिकडे तुम्हाला ओके बटन असं दिसेल. सो या ठिकाणी आपण बघू शकतो की युजर नेम जर तुम्ही पॉप्युलेट नाही केला आणि तुम्ही जर रजिस्टर करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला मेसेज येऊ शकतो की युजर नेम तुम्ही फिल करा म्हणून आणि तुम्हाला ओके बटन तिकडे क्लिक करायचं आणि युजर नेम भरायचा आहे. सो हा झाला सिम्पल अलर्ट. आता कन्फर्मेशन अलर्ट. कन्फर्मेशन अलर्ट कशासाठी वापरला जातो, तर आपल्याला काहीतरी आपल्याकडून कन्फर्म करण्यासाठी हा मेसेज बॉक्स आपल्याला दाखवला जातो, हा अलर्ट बॉक्स आपल्याला दाखवला जातो. त्यात 2 टाईपचे बटन्स असतात, एक ऍक्सेप्ट करण्यासाठी आणि एक डिसमिस करण्यासाठी बटन असतो. सो ते ओके आणि कॅन्सल असे 2 बटन्स आपल्याला ह्या मेसेज बॉक्समध्ये किंवा अलर्ट बॉक्समध्ये अधिकतर दिसतात. तर त्याचा एक एक्झाम्पल घेऊयात. आपल्याला समजा आपल्या वेबसाईटमध्ये लॉगआउट फंक्शनॅलिटी आहे. त्या लॉगआउट फंक्शनॅलिटीवर जर मी लॉगआउट बटनवर क्लिक केलं तर आपल्याला अशा प्रकारचा एक कन्फर्मेशन प्रॉम्प्ट दिसतो जो आपल्याला विचारतो की तुम्हाला खरंच लॉगआउट करायचं आहे का, की तुम्ही चुकून लॉगआउटचं बटन दाबलं गेले. सो तुम्हाला खरंच लॉगआउट करायचं असेल तर तुम्ही ओके प्रेस करा. जर तुम्हाला नसेल करायचं, हा ऑपरेशन कॅन्सल करायचा असेल तर तुम्ही कॅन्सल बटन दाबू शकता. किंवा आपल्याकडून कधी काही ऍप्लिकेशनमध्ये डिलीट फंक्शनॅलिटी आहे आणि आपल्याकडून कधीतरी ती चुकून डिलीट बटन दाबलं गेलं आणि आपण चुकून दाबलं गेलं आणि ते डिलीट त्या ठिकाणी झालं तर तिकडे नुकसान सुद्धा होऊ शकतं. सो त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे अलर्ट बॉक्स वापरले जातात. सो आपण डिलीट केल्यानंतर आपल्याला विचारलं जातं की तुम्हाला खरंच डिलीट करायचंय का, खरंच करायचं असेल तर तुम्ही ओके क्लिक करा, अदरवाईज तुम्ही कॅन्सल क्लिक करा. सो अशा ठिकाणी हे कन्फर्मेशन बॉक्स वापरले जातात, कन्फर्मेशन अलर्ट बॉक्स वापरले जातात, जिकडून युजरकडून कन्फर्मेशन घेतलं जातं. सो आपली कुठलीही ऍक्शन आपण परफॉर्म केली ही करायची आहे की नाही ह्याला कन्फर्मेशनसाठी हे अलर्ट बॉक्स वापरले जातात. सो आपण पाहिलं होतं की याच्यात फक्त एक ओके बटन असतं आणि कॅन्सल बटन असतं. याच 2 प्रकारचे बटन असतात आणि तुम्हाला त्या प्रकारे तिकडे ऍक्शन घ्यायची असते. त्यानंतर येतात प्रॉम्प्ट अलर्ट बॉक्स. प्रॉम्प्ट अलर्ट बॉक्समध्ये आपल्याला प्रॉम्प्ट विचारला जातो, काही इनपुट करण्यासाठी विचारलं जातं. सो काही वेबसाईट्स असतात असे जिथे पासवर्ड आपण प्रॉम्प्टमध्ये विचारला जातो. काही सिक्युअर वेबसाईट्स असतात तिथे अशा प्रकारचे प्रॉम्प्ट्स आपल्याला दाखवले जातात आणि तिथे तुम्हाला इनपुट त्या प्रॉम्प्टमध्ये द्यायचा असतो. त्या ठिकाणी आपण सेलेनियममध्ये सेंड कीजचा वापर करून आपण ते प्रॉम्प्ट फिल करू शकतो. सो त्याचा एक एक्झाम्पल आहे की वेबसाईटमध्ये पासवर्ड आपल्याला वेबसाईट लॉग इन करण्यासाठी काही वेबसाईट असतात, लोकल होस्ट वेबसाईट असतात, जसे तुम्ही मॉडर्मचे
चा असणारा हा लोकल होस्ट जे मॉडमचे कॉन्फिगरेशन करतो आपण, वायफाय मॉडम असतात, त्याची कॉन्फिगरेशन करण्यासाठी अशा ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे अलर्ट्स बघायला मिळतील, जिथे पासवर्ड तुम्हाला प्रॉम्प्टमध्ये विचारला जातो. सो तिथे तुम्ही प्रॉम्प्टमध्ये तो आपला पासवर्ड एंटर करता आणि ओके बटन दाबता. जर तुम्हाला नसेल ऑपरेशन करायचं तर कॅन्सल करू शकता तुम्ही. सो तिथे सुद्धा ओके आणि कॅन्सल बटनचं आपल्याला बघायला मिळतं. तर आता आपण जॉबी ॲप्लिकेशनचा वापर करून काही आपण हँड्स ऑन करणार आहोत. सो जॉबी ॲप्लिकेशन आपल्याला माहिती आहे, आपण याआधी सुद्धा जॉबी ॲप्लिकेशनवर काम केलेलं आहे, जिथे आपण लॉग इन फंक्शनॅलिटीसाठी टेस्ट स्क्रिप्ट लिहिली होती. त्यानंतर आपण लॉग इन केल्यानंतर होम पेजवर लँड झालो होतो. आपण होम पेजवर नॅव्हिगेट केल्यानंतर आपण जॉब डिटेल्स पेजवर सुद्धा आपण नॅव्हिगेट करून पाहिलं होतं. त्या पद्धतीचं आपण ऑटोमेशन टेस्टिंग केलं होतं जॉबी ॲप्लिकेशनवर. आपण टेस्ट स्क्रिप्ट लिहिल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, ज्याच्यानी आपण जॉबी ॲप्लिकेशन टेस्ट केली होती. आता ह्या केसमध्ये आपण लॉगआउट फंक्शनॅलिटी टेस्ट करणार आहोत. आपल्या जॉबी ॲप्लिकेशनमध्ये एक लॉगआउट बटन आहे. लॉग इन केल्यानंतर आपण तिथे लॉगआउट बटन दाबल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा प्रॉम्प्ट दिसतो, जो कन्फर्मेशन प्रॉम्प्ट आहे की तुम्हाला लॉगआउट करायचं की नाही. तर याच्यासाठी आपण आता टेस्ट स्क्रिप्ट लिहिणार आहोत. आपल्याला ऑटोमेशन टेस्टिंग करायची आहे की लॉगआउट फंक्शनॅलिटी आपल्याला टेस्ट वर्क व्यवस्थित होती की नाही हे टेस्ट करायचं आहे. सो टेस्ट सिनेरिओ आपला काय झाला, तर आपण ब्राउझर लॉन्च करणार. त्यानंतर आपण लॉग इन पेजवर रिडायरेक्ट होणार. लॉग इन पेज आपण उघडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी युजर नेम पासवर्ड असं प्रोव्हाइड करायचं आहे. आपण लॉग इन झाल्यानंतर आपण होम पेजवर लँड होऊ. होम पेजवर लँड झाल्यानंतर आपल्याला तिथे लॉगआउट बटन लोकेट करायचंय. लॉगआउट बटन लोकेट केल्यानंतर त्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉगआउट बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्रॉम्प्ट दिसेल. सो त्या प्रॉम्प्टमध्ये विचारलं जाईल की तुम्हाला लॉगआउट करायचं की नाही. तिथे आपण ओके बटन दाबणार आहोत आणि ओके केल्यानंतर लॉगआउट झाल्यानंतर आपण चेक करणार आहोत की आपण लॉगआउट झालोय की नाही. ते व्हेरीफाय कसं करणार, तर आपण होम पेजवर रिडायरेक्ट झालोय की नाही हे आपण चेक करणार. सो आपल्याला ह्या पद्धतीने लॉगआउट फंक्शनॅलिटी आपल्याला टेस्ट करायची. तो हा झाला आपला टेस्ट सिनेरिओ. आपल्याला कुठलाही टेस्ट सिनेरिओ कव्हर करायचा असेल ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये, त्यासाठी काय लागतं, प्रोजेक्ट लागतो. सो आपण हा प्रोजेक्ट परत एकदा बिल्ड करणं, आपण ऑलरेडी असं लॉग इन फंक्शनॅलिटी टेस्टिंग केली होती. सो आपण तो परत पुन्हा कोड लिहिण्यापेक्षा या ठिकाणी आम्ही तुम्हाला इनिशियल कोड हा प्रोव्हाइड केला गेला आहे. सो तुम्ही आपल्या ह्या सेशनच्या नंतरचा असणारा रीडिंग मटेरियल, त्या रीडिंग मटेरियलमध्ये तुम्ही जर इंट्रोडक्शन सेक्शनमध्ये पाहिलं तर तुम्हाला अशा पद्धतीचे लिंक मिळेल, जिथे तुम्ही क्लिक करून तो इनिशियल कोड तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तो तुम्हाला एका झिप फाईलमध्ये मिळेल. सो तुम्ही ती झिप फाईल डाउनलोड केल्यानंतर एका फोल्डरमध्ये तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करा, जिथे तुम्हाला तुम्ही जिकडे सगळे प्रोजेक्ट्स ठेवले असाल किंवा तुम्हाला जिकडे हा प्रोजेक्ट सेव्ह करायचा असेल, ठीक आहे. तुम्ही तिकडे एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला IntelliJ आयडिया आयडी मध्ये तो प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. हा मॅवन बेस्ड प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये आपण जावा लँग्वेजचा वापर केला आहे सेलेनियम ड्रायव्हर्स वगैरे वापरण्यासाठी. सो आपण हा प्रोजेक्ट IntelliJ आयडिया आयडी मध्ये ओपन करणार आहोत. सो आपण या ठिकाणी IntelliJ आयडिया आयडी मध्ये प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने स्ट्रक्चर दिसेल आपल्या फोल्डर्सचा, आणि त्यामध्ये आपल्याला फाईल सुद्धा दिसेल. तिथं अलर्ट टेस्ट असा आपल्याला क्लास आपल्याला दिसेल. त्यामध्ये तुम्हाला पाथ टू क्रोम ड्रायव्हर, जिथे आपण क्रोम ड्रायव्हर स्पेसिफाय करतो, त्याचा पाथ स्पेसिफाय करतो, तुम्हाला अपडेट करावा लागेल. हे मी परत एकदा सांगतो की आपल्याकडे क्रोम ड्रायव्हर हा वेगवेगळ्या लोकेशनमध्ये असू शकतो. प्रत्येक जण आपला क्रोम ड्रायव्हर वेगळ्या लोकेशनमध्ये स्टोअर करू शकतो. सो हा पाथ सगळ्यांसाठी सेम नसू शकतो. म्हणून या ठिकाणी आपण त्याला असं कमेंटमध्ये फक्त एक स्टेटमेंट लिहून दिली की इथे आपल्याला पाथ अपडेट करायचा आहे. सो आपण आपला पाथ कॉपी करू आणि तिथे पेस्ट करूया. सो आपण ह्या सेशनमध्ये मी माझ्याकडे ज्या फोल्डरमध्ये क्रोम ड्रायव्हर सेव्ह केला आहे, तिकडचा पाथ कॉपी करून इथे पेस्ट करणार आहे आणि मग आपण आपली ऍप्लिकेशन रन करणार. ते पेस्ट झाल्यानंतर आपली ऍप्लिकेशन रन होईल आणि या ठिकाणी हे ऍप्लिकेशन जो इनिशियल कोड आपण बनवलाय तो फक्त लॉग इन फंक्शनॅलिटी पुरता आहे. सो लॉग इन झाल्यानंतर होम पेजवर येऊ आपण आणि त्यापुढे आपण आपला कोड लिहिणार आहोत. सो आपण हे ओपन केल्यानंतर आयडी मध्ये रन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा कन्सोलमध्ये मेसेज दिसेल, जिथे नॅव्हिगेशन टू होम पेज इज सक्सेसफुल. सो लॉग इन झाल्यानंतर आपण होम पेजवर लँड झालोय, आपण होम पेजला नॅव्हिगेट झालोय, याचा मेसेज इथे फक्त दिसेल. याच्या पुढे जे जॉब्स सर्च करणं वगैरे हे सगळं आपण ह्या इनिशियल कोडमध्ये नाही ठेवलेलं आहे. सो आपण आता तो इनिशियल कोड आपला सेटअप करून घेऊयात आणि तो रन करून बघूयात आणि त्यापुढे आपण मग पुढची कोडिंग करूयात. सो आता मी IntelliJ आयडिया आयडी ओपन केलं. इथे मी ओपन करतोय प्रोजेक्ट. माझा सेलेनियम फोल्डरमध्ये सगळे प्रोजेक्ट्स आहेत. या ठिकाणी जॉबी ऍप टेस्ट हँडलिंग अलर्ट्स हा प्रोजेक्ट आहे आपला झिप फाईल मधून आपण एक्स्ट्रॅक्ट केलेला. आता आपण हा ओपन केल्यानंतर आपल्याला चेक करायचं आपल्याला सगळे फाईल्स इथं दिसतात की नाही. सो SRC मध्ये टेस्ट फोल्डरच्या जावामध्ये अलर्ट टेस्ट हा क्लास आपल्याला बघायला मिळतोय. या ठिकाणी आपण बघणार आहोत मॅव्हनचे सगळे प्लगइन्स आणि डिपेंडन्सीज लोड झालेत का, तर ते झालेत. आणि जर नसेल झाले तर आपण रिलोड करू, किंवा झाले असतील तरी तुम्ही एकदा रिफ्रेश करण्यासाठी हा रिलोड करून घेऊ शकता. सो रिलोड झाल्यानंतर आता मला इथे मी हे सगळे विंडोज मिनिमाइज करतो, जेणेकरून आपला कोड हा व्यवस्थित दिसेल. आता मी या ठिकाणी पार्ट टू क्रोम आपला अपडेट करणार आहे. सो माझ्याकडे हा क्रोम ड्रायव्हर डाउनलोड फोल्डरमध्ये आहे. मी याला राईट क्लिक करून कॉपी आज पाथ करणार आहे. सो क्रोम ड्रायव्हरचा पाथ इथे मी कॉपी केला आणि आता मी सेव्ह करत आहे. सो मी इकडं पेस्ट केल्यानंतर आता इकडं जे कॅरेक्टर्स नको आहे मला ते मी रिमूव्ह केलेत आणि या ठिकाणी माझा क्रोमचा पाथ अपडेट केला. आता मी सेव्ह करून याला रन करणार आहे.
रन. आता रन करून आपण व्हेरीफाय करून घेऊयात आपल्याला जसं आउटपुट हवं होतं तसं मिळालंय की नाही आणि आपल्या प्रोग्राममध्ये काही एरर्स नाहीये. सो आपण बघू शकतो आपलं लॉगिन पेज ओपन झालं होतं आणि ते लॉगिन झाल्यानंतर क्लोज झालं आहे आणि आपण आपल्या कन्सोलमध्ये सुद्धा बघू शकतो नॅव्हिगेशन टू होम पेज इज सक्सेसफुल असा मेसेज आपल्याला आलेला आहे. सो आपलं ऍप्लिकेशन आता व्यवस्थित कॉन्फिगर झालंय. जो इनिशियल कोड होता तो व्यवस्थित रन सुद्धा होतोय. आता याच्या पुढचा कोड आपण आता करणार आहोत. तर चला समजून घेऊयात आता आपण पुढे काय करणार आहोत. आता आपल्याला लॉग आउट फंक्शनॅलिटी टेस्ट करायची. जसं की म्हटलं आपल्याला होम पेजमध्ये लॉग आउट बटन असं दिसणार आहे. त्या लॉग आउट बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन पॉपअप दिसणार आहे. आपण हा पॉपअप बघून आता समजू शकतो की हा कन्फर्मेशन टाईपचा आहे. कारण तो आपल्याला काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय आणि आपल्याला ओके किंवा कॅन्सल बटन दाबायला सांगतोय. सो आपल्याला ते 2 बटन दिसतात म्हणजे हा कन्फर्मेशन बॉक्स आहे. सो आपल्याला या ठिकाणी विचारलं जाईल की लॉग आउट करायचंय की नाही. सो कन्फर्मेशन आपल्याला क्लिक करायचं. सो आपल्याला लॉग आउट करण्यासाठी सगळ्यात आधी काय करावं लागणार तर आपल्याला पहिलं लॉग आउट बटन लोकेट करावं लागणार आहे. आपल्या होम पेजमध्ये लॉग आउट बटन कुठे आहे हे लोकेट करायचं आहे आणि त्या बटनला आपल्याला क्लिक करायचा आहे. तो क्लिक केल्यानंतर आपल्याला तो पॉपअप येणार आहे. बरोबर. सो आपण आता लॉग आउट बटन हा लोकेट करणार आहोत. सो लॉग आउट बटन लोकेट करण्यासाठी जर आपण डॉम व्यवस्थित पाहिला तर अशा पद्धतीने आपल्याला बटन दिसेल. सो आपल्या बटनमध्ये तिकडे टाईप त्याचं बटन आहे आणि टेक्स्ट तिकडे लॉग आउट आहे आणि त्याचा क्लास लॉग आउट डेस्कटॉप बटन असं BTN असं त्याचा क्लास नेम आहे. सो आपण हा व्हेरीफाय करून घेऊयात आपल्या ब्राउझरमध्ये आणि जर अशा पद्धतीने आपला क्लास असेल तर आपण त्या पद्धतीने आपला वेब एलिमेंट सुद्धा बनवूया, त्याला फाइंड करूया आणि त्याचं क्लिक बटन हे दाबूया. सो आपण आता ह्याच्यासाठी कोड लिहून घ्या. सो आपण बटन लोकेट करणार आहोत आणि बटन लोकेट झाल्यानंतर त्याला क्लिक करणार आहोत. हे आपण आता करायचं आहे. सो आता मी ब्राउझरमध्ये आलेलो आहे. आधी मी लॉग इन करून घेतो इथे. सो मॅन्युअली करताना मला पहिलं सगळे मॅन्युअल स्टेप्स करावे लागणार आहेत. राहुल ॲट 2021 असं मी पासवर्ड टाकला आहे आणि या ठिकाणी मला लॉग आउट बटन दिसत आहे. आता मी याला राईट क्लिक करणार आहे आणि इन्स्पेक्ट करणार आहे. सो इन्स्पेक्ट केल्यानंतर आपण बघू शकतो बटन आणि त्यामध्ये असणारा हा क्लास. सो आपण व्हेरीफाय करून घेऊयात आपल्याला काय सिलेक्टर लिहायचं आहे. सो आपण इथे CSS सिलेक्टरचा वापर करू, जिथे आपण बटन डॉट या क्लासला कॉपी करूयात आणि अशा पद्धतीने आपण बघू शकतो की आपला एलिमेंट हा सिलेक्ट झाला आहे आणि एकच एलिमेंट आहे. सो आपण हे सिलेक्ट यूज करू शकतो किंवा आपण फक्त क्लास सिलेक्टर सुद्धा यूज करू शकतो. सो आपण फक्त क्लास नेम देऊन सुद्धा आपण हा लोकेट करू शकतो. सो या ठिकाणी मी डॉट लॉग आउट डेस्कटॉप बटन असं मी क्लासचं नाव दिलं. अशा पद्धतीने आपण सिलेक्ट करू शकतो. सो हे मी कॉपी करणार आहे आता आणि आता आपण कोड लिहूया याच्यासाठी कोड ऍप्लिकेशनमध्ये. आता या ठिकाणी आपल्याला नॅव्हिगेशन सक्सेसफुल झाल्यानंतरच आपल्याला हे कोड लिहिता येणार आहे. सो आपण नॅव्हिगेशन सक्सेसफुल झाल्यानंतर हा कोड लिहिणार आहोत. सो आपण सर्वात आधी काय करणार आहे वेब एलिमेंट आपल्याला वेब एलिमेंट लॉग आउट लॉग आउट बटन आपण शोधतोय आणि ते शोधण्यासाठी आपण ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट करणार आहोत. फाइंड एलिमेंटमध्ये आपण काय करतो स्ट्रॅटेजी आपल्याला द्यावं लागणार आहे. स्ट्रॅटेजी आपण सिलेक्ट करणार आहोत क्लास नेम. सो आपल्याला क्लास नेम माहिती आहे आणि क्लास नेम हा युनिक आहे. आपण पाहिलं आपण टेस्ट केलं ब्राउझरमध्ये म्हणून आपण क्लास नेम देणार आहोत आणि इथे क्लास नेम पेस्ट करायचं आहे. कारण आपण क्लास नेम असं डायरेक्टली आपण स्ट्रॅटेजी यूज करतोय म्हणून इथे डॉट द्यायची गरज नाही आपल्याला. आता मी इथं हा एलिमेंट सिलेक्ट झालाय. हा एलिमेंट सिलेक्ट झाल्यानंतर मी तिकडे लॉग आउट डॉट क्लिक असं करणार आहे आणि हे झाल्यानंतर ब्राउझर क्लोज होणार आहे किंवा मी ब्राउझर क्विटला आता सध्या कमेंट करतो जेणेकरून आपल्याला तो पॉपअप दिसेल. आता आपण रन करून बघूयात. सो रन झाल्यानंतर ते लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर आपण लॉग आउट बटन क्लिक केल्यावर आपल्याला पॉपअप दिसला पाहिजे. सो आपल्याला या ठिकाणी पॉपअप दिसतोय आर यू शुअर यू वॉन्ट टू लॉग आउट असं आपल्याला मेसेज आलेला आहे. सो आपण ओके दाबला तर लॉग आउट होऊ आणि कॅन्सल दाबला तर त्या ठिकाणी आपण आपली ऑपरेशन हा कॅन्सल होऊन जाईल. सो आपण लॉग आउट होणार नाही. आता मी ओके क्लिक करतो कारण आपल्याला ह्याची मॅन्युअल टेस्टिंग सुद्धा आधी करून घ्यावं लागेल. आपण मॅन्युअल टेस्टिंग जी करणार आहे त्याच्यासाठीच आपण ऑटोमेशन टेस्ट स्क्रिप्ट लिहिणार आहोत. बरं. सो मी आता ओके क्लिक केलं मला काय येत आहे तर लॉग इन पेजवर मी रिडायरेक्ट होतोय. सो मी हे कॉपी करून घेणार आहे आता सध्या आणि याला आपण आता क्लोज करूया. सो आपण अशा पद्धतीने वेब एलिमेंट बनवला आणि त्याला क्लिक सुद्धा केला. आपण त्याला क्लिक केल्यानंतर आपण पाहिलं आपल्याला अलर्ट बॉक्स आलाय. आता आपल्याला त्याला हँडल करायचा तो कसा हँडल करता येईल हे आपण बघूया. सो हँडल करण्यासाठी आपल्याला हा अलर्ट बॉक्स हँडल करण्यासाठी सेलेनियम वेब ड्रायव्हर मध्ये एक स्पेशल क्लास दिला गेला आहे जो अलर्ट असा क्लास आहे ज्याच्या थ्रू आपण हा हँडल करू शकतो. आता आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की आपण जेव्हा आपल्या ब्राउझरमध्ये आपल्या विंडोमध्ये ब्राउझर विंडोमध्ये जेव्हा ऑटोमेशन टेस्ट स्क्रिप्ट रन करतो तेव्हा तो ड्रायव्हर आहे तो फक्त आपल्या वेब पेजवर ऑपरेट करू शकतो. सो आपला एक विंडो आहे त्याच विंडोमध्ये तो सगळे ऑपरेशन्स असे एक्झिक्यूट करू शकतो. सो त्या विंडोमध्ये एक्झिक्यूट होतात. पण या ठिकाणी जेव्हा पॉपअप आपल्याला दिसतो पॉपअप हा एक वेगळा विंडो आहे. सो आपले मेन विंडोमध्ये आपलं वेब पेज आहे आणि त्या मेन विंडोमध्ये अजून एक विंडो ओपन होते ज्यामध्ये तो पॉपअप आहे. सो आपल्याला आता आपल्या मेन विंडोपासून आपल्या पॉपअप विंडोकडे आपल्याला स्विच करावे लागेल. सो आपण तेव्हा स्विच केल्यानंतर आपण ते ओके बटन किंवा कॅन्सल बटन असं दाबू शकतो. सो अशा पद्धतीने सेलेनियम मध्ये हा ड्रायव्हर ऑपरेट होतो. सो आपण ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. सो आपल्याला मेन विंडो पासून या अलर्ट विंडोकडे आपल्याला स्विच करायचा आहे जो आपला चाइल्ड विंडो आहे.
सो या चाइल्ड विंडोमध्ये आपण स्विच झाल्यानंतर आपण हे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. सो ते करण्यासाठी जसं मी म्हटलं, आपल्याला एक अलर्ट क्लासचा आपण वापर करू शकतो. सो सगळ्यात आधी आपण आपल्या ड्रायव्हरला स्विच करणार आहोत अलर्टच्या विंडोमध्ये. सो त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, ड्रायव्हर डॉट स्विच टू असा मेथड आपण कॉल करणार आहोत. सो आपल्याला आपल्या मेन विंडोपासून स्विच करून अलर्टकडे जायचं आहे. म्हणून आपण त्याला सांगणार आहोत की ड्रायव्हरने स्विच करायचं आपल्याला. सो कुठं स्विच करायचंय, तर स्विच करून आपल्याला चाइल्ड विंडो जो अलर्ट ओपन झालाय त्याला आपण स्विच करणार आहोत. सो आपण असं ड्रायव्हर डॉट स्विच टू करणार आहोत, ज्याने आपल्याला आपल्या मेन विंडोपासून चाइल्ड विंडोकडे आपण जाऊ आणि त्यानंतर आपल्याला कुठं स्विच करायचंय, तर अलर्ट विंडोवर स्विच व्हायचंय आपल्याला. म्हणून आपण डॉट अलर्ट असा फंक्शन कॉल करणार आहोत आणि याच्यातून एक ऑब्जेक्ट रिटर्न होणार आहे अलर्ट टाईपचा. सो अलर्ट टाईपचा हा ऑब्जेक्ट रिटर्न होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण हा इन्स्टन्स बनवणार आहोत. सो आपण ह्या ऑब्जेक्टचा वापर आता याच्या पुढे करायचा आहे. सो ऑब्जेक्ट जो रिटर्न होईल तो आपण एका व्हेरिएबलला असाइन करणार आहोत, कन्फर्मेशन अलर्ट अशा व्हेरिएबलमध्ये, आणि त्याच्या पुढे आपण ऑपरेशन करणार आहोत. सो आपण आता अलर्ट हा इंटरफेस आहे जो सेलेनियम मध्ये, त्याच्यामध्ये काय काय मेथड्स अवेलेबल आहेत हे समजून घेऊया. सो आपल्याला त्याच्यामध्ये गेट टेक्स्ट असा मेथड आहे, जो आपल्याला अलर्ट बॉक्समध्ये जे काही मेसेज, नोटिफिकेशन, एरर, वॉर्निंग, जे काही आपल्याला टेक्स्ट तिकडे दिसेल ती टेक्स्ट आपल्याला घेऊन येत आहे. सो आपण गेट टेक्स्ट केलं तर ती आपण टेक्स्ट रीड करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे एक्सेप्ट असं बटन आहे. एक्सेप्ट ऍक्शन आहे. एक्सेप्ट ऍक्शन आपण जर कॉल केली तर आपल्या ह्या ठिकाणी ओके बटन जे आहे ना ते क्लिक होणार आहे. सो ओके बटन जे मॅन्युअली आपण क्लिक केलं त्याच्यानंतर जे ऑपरेशन परफॉर्म झालं ते ऑपरेशन परफॉर्म होणार आहे जर आपण त्या अलर्ट बॉक्सला एक्सेप्ट केलं तर. तसंच डिसमिस डिसमिस जर आपण केलं तर त्या ठिकाणी कॅन्सल बटनचं ऑपरेशन जे आहे ते एक्झिक्यूट होणार आहे. सो आपण थोडक्यात कॅन्सल बटन क्लिक केल्यासारखं हे काम करणार आहे. सो आपल्याला डिसमिस मेथड पण तिकडे अवेलेबल आहे. सो आपण आता काय करणार आहे, सर्वात आधी आपण आता लॉगआउट बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला अलर्ट आलेला आहे. सो अलर्ट जो आला आहे त्याला आपण स्विच, आपला ड्रायव्हरचा फोकस जो आहे तो स्विच करायचा आहे आपल्या चाइल्ड विंडोकडे. सो आपण त्याच्यासाठी अलर्ट कन्फर्मेशन अलर्ट असं आपण व्हेरिएबल बनवणार आहोत आणि त्याच्या पुढे आपण लिहिणार आहोत ड्रायव्हर डॉट स्विच टू आणि डॉट अलर्ट असा मेथड आपण कॉल करणार आहोत. ते गेल्यानंतर आपण त्याच्या आतलं टेक्स्ट आपल्याला जे आहे अलर्टमध्ये ते आपल्याला प्रिंट करायचं आहे. सो आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलन करून आपण त्यामध्ये असणारा हा कन्फर्मेशन अलर्ट डॉट गेट टेक्स्ट फंक्शन कॉल करून आपण त्यामध्ये असणारे हे टेक्स्ट मेसेज आपण प्रिंट करायचं आहे. ते प्रिंट केल्यानंतर असं आपल्याला कन्सोलमध्ये दिसेल आणि ओके आणि कॅन्सल बटन मध्ये आपण आता ओके आपल्याला क्लिक करायचं. ओके क्लिक केल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन अलर्ट, जो आपला कन्फर्मेशन अलर्ट बॉक्स आहे त्याला आपण एक्सेप्ट असा ऍक्शन कॉल करणार आहोत. एक्सेप्ट ऍक्शन कॉल केल्यानंतर आपण ओके बटन दाबल्यासारखं आहे. सो आपण कन्फर्म करतोय की हो मला लॉग आउट करायचं आहे, म्हणून आपण हे एक्सेप्ट फंक्शन कॉल करणार आहोत. त्याच्यानंतर आपण होम पेजवर रिडायरेक्ट झालो पाहिजे. सो अशा पद्धतीने आपण होम पेजवर किंवा लॉग इन पेजवर आपण रिडायरेक्ट झालो पाहिजे. सो आपल्या ऍप्लिकेशनचा जो मेन पेज आहे लॉगआउटच्या पलीकडे, जो लॉगआउट झाल्यानंतर आपण कुठे लँड होतो तर लॉग इन पेजकडे परत लँड होतो. सो आपण लॉग इन पेजकडे लँड झालो पाहिजे. त्यानंतर आपण व्हेरीफाय करणार. सो आतापर्यंत आपण आपल्याला जेवढं एरर आपल्याला अलर्ट जे हँडल करायचं आहे त्याच्यासाठी जो कोड समजून घेतलाय आपण तो कोड आता लिहून घेऊयात आणि व्हेरीफाय करूयात. आणि त्यानंतर आपण खरंच लॉग इन पेजवर लँड झालोय की नाही ते आपण त्यानंतर व्हेरीफाय करणार आहोत. सो आपण आता सुरुवातीचा कोड लिहून घेऊयात. सो मी आता आयडी मध्ये आलेलो आहे. आपल्याला सर्वात आधी काय करायचंय, आपल्याला अलर्ट असा कन्फर्मेशन बॉक्स बनवायचा आहे. कन्फर्मेशन अलर्ट आपण इकडे बघू शकतो. आपण जेव्हा अलर्ट क्लासचा वापर केला तर इथे इम्पोर्ट स्टेटमेंट ऑटोमॅटिकली ऍड झाली आहे, जो सेलेनियम डॉट अलर्ट हा अलर्ट फंक्शन आपण इम्पोर्ट केला. जर तुमचा हा ऑलरेडी ऍड नसेल झाला तर तुम्हाला हा पॅकेज इम्पोर्ट करावा लागणार आहे. सो अलर्ट कन्फर्मेशन अलर्ट इज इक्वल्स टू ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट, आपल्याला काय करायचं, कुठे स्विच व्हायचंय, अलर्टकडे स्विच व्हायचंय. सो आपण अलर्टकडे स्विच झालो. अलर्टकडे स्विच झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला तो मेसेज प्रिंट करायचा. सो आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलन आणि यामध्ये आपण कन्फर्मेशन अलर्ट डॉट गेट टेक्स्ट असं प्रिंट करणार आहोत. सो हे प्रिंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण मेसेज प्रिंट करून घेतला. सो आपण आपल्या कन्सोलमध्ये तो लॉग बघू शकतो की काय काय आपल्याला मेसेज दिसला होता आणि तो आपण नंतर वाचून घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक्सेप्ट करायचं आहे. सो आपण एक्सेप्ट करणार आहोत की ओके मला लॉग आउट व्हायचं आहे. सो आपण हे आता रन करून बघूयात. सो रन झाल्यानंतर आपलं लॉगआउट बटन क्लिक होणार आहे. याआधी आपण त्यासाठी कोड लिहिला होता आणि कन्फर्मेशन बॉक्सवर आपल्याला दिसणार आहे आणि त्याच्यावर ओके क्लिक होणार आहे. आपण लॉग इन पेजवर लँड होणार आहे आणि आपण मॅन्युअली बघू शकतो की आपण लॉग इन पेजवर लँड झालेलो आहे. आता आपल्याला त्याला प्रोग्रामॅटिकली व्हेरीफाय करायचं, बरोबर. तर या ठिकाणी आपण त्याला क्लोज करूयात आणि आता आपण व्हेरीफाय करणार आहोत की आपण लॉग इन पेजवर लँड झालोय की नाही. सो याआधी सुद्धा आपण अशा प्रकारचं व्हेरिफिकेशन केलं आहे. ते व्हेरिफिकेशन कसं करायचं, तर आपल्याला लॉग इन URL आपली घ्यावा लागणार आहे, म्हणजेच की एक्सपेक्टेड लॉग इन URL काय असणार आहे आपण त्यासाठी एक व्हेरिएबल डिफाईन करणार आहोत. त्यानंतर आपण वेट करणार आहोत ती URL यूज तोपर्यंत. सो आपण एक वेट कंडिशन ऍड करणार आहोत एक एक्सपेक्टेड कंडिशन सोबत, की URL ती ओपन होऊस तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. ते झाल्यानंतर आपण चेक करणार आहोत की
आपली करंट URL काय आहे. सो करंट URL आपण घेतल्यानंतर आपण व्हेरीफाय करणार आहोत की आपलं एक्सपेक्टेड URL जी आहे ती आणि करंट URL जी आहे ती सेम असेल तर आपण सक्सेसफुली लॉग आउट झालोय. सो सक्सेसफुली लॉग आउट झालोय की आपण एक मेसेज प्रिंट करणार आहोत की आपण लॉग आउट होऊ शकलो सक्सेसफुली आणि आता आपल्याला लॉग इन पेज दिसतंय. सो अशा पद्धतीचं आपण काही मेसेज जसं प्रिंट करू शकतो. सो आपण या ठिकाणी करणार आहोत लॉग आउट इज सक्सेसफुल अँड पेज इज रिडायरेक्टेड टू लॉग इन पेज असा आपल्याला मेसेज प्रिंट करायचा आहे. सो आता आपण याच्यासाठी कोड लिहूयात. सो आपण या ठिकाणी आता स्ट्रिंग एक्सपेक्टेड लॉग आउट URL इक्वल्स टू आपण ती कॉपी केली होती. आता मी इथं पेस्ट केलं आणि आता मी काय करणार आहे सर्वात आधी मला वेट करायचं आहे ती URL लोड होईपर्यंत. सो आपण एक्सपेक्टेड कंडिशन डॉट URL टू बी एक्सपेक्टेड URL या URLचा ओपन होण्यासाठी आपण वेट करणार आहोत. वेट केल्यानंतर आपण चेक करणार आहोत आपली करंट URL काय आहे. सो स्ट्रिंग करंट लॉगआउट URL करंट लॉगआउट URL काय असणार आहे आपली तर ड्रायव्हर डॉट गेट करंट URL आपण गेट करंट URL केली आणि आता आपल्याला चेक करायचंय इफ करंट लॉगआउट URL इक्वल्स एक्सपेक्टेड लॉगआउट URL. सो आपलं एक्सपेक्टेड प्रमाणे असेल तर आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन करणार आहोत. त्यामध्ये आपण काय करणार आहोत लॉगआउट वॉज सक्सेसफुल अँड रिडायरेक्टेड टू लॉग इन पेज. सो आपण असा मेसेज प्रिंट करणार आहोत. आता याला रन करून बघूयात आणि रन केल्यानंतर आपण ब्राउझर हा क्लोज करूयात. सो ड्रायव्हर विंडो आपण क्लोज करणार आहोत जो ड्रायव्हरला असाइन आहे आणि आपण मेसेज बघणार आहोत. सो आपण रन करूयात आता. ही ऍक्शन खूप पटकन एक्झिक्यूट होऊन जाईल. आपण बघू तोपर्यंत ती विंडो क्लोज झालेली असेल. सो अशा पद्धतीने ही विंडो लॉग इन स्क्रीनवर आलेली आहे परंतु बंद नाही झालेली आहे. सो आपण आता इकडे बघू शकतो आपण वेट टाइम फॉर URL लॉग इन हे होऊ शकलं नाही. सो आपण आता व्हेरीफाय करून घेऊयात आपलं एरर काय आलं. करंट URL आपली काय होती लॉग इन बट वेटिंग फॉर URL टू बी. सो आपण एक्सपेक्टेड URL चुकून केलं. सो एक्सपेक्टेड URL ही वरती जी होती ती त्याच्यासाठी वेट करतोय तो. सो आपलं व्हेरिएबलचं नाव चुकल्यामुळे तो चुकीच्या URL साठी वेट करत होता. त्यामुळे आपला विंडो क्लोजच होऊ नाही शकली. म्हणून आता आपण त्याला फिक्स केलं आहे. आता परत एकदा रन करूयात. सो आता या ठिकाणी आपला ब्राउझर विंडो सुद्धा क्लोज झालेला असेल. So आपण बघू शकतो ब्राउझर विंडो क्लोज झाला आणि आपण एरर मेसेज बघू शकतो. आपला मेसेज बघू शकतो लॉग आउट वॉज सक्सेसफुल अँड रिडायरेक्टेड टू लॉग इन पेज. सो या ठिकाणी आपण आपल्या लॉग इन पेज पर्यंत आलो आणि आपण लॉग आउट फंक्शनॅलिटीसाठी ही टेस्ट स्क्रिप्ट कंप्लीट केली आहे. तर या ठिकाणी आपण काय केलं तर आपला कन्फर्मेशन अलर्टवर आपण ओके बटन हे क्लिक केलं आणि त्याच्यासाठी आपण ऑटोमेशन टेस्ट स्क्रिप्ट लिहिलं जिथं आपण ह्या अलर्टला हँडल केलं आपलं एक्सेप्ट अशा ऍक्शन कॉल करून. सो या पद्धतीने आपला सेशन आता संपत आलेला आहे. सो आपण या सेशनमध्ये काय काय शिकलो याचा की टेक अवे